नमस्कार मित्रांनो. इथे परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत संपूर्ण नोव्हेंबर महिना. नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी होत्या त्या सर्वच्या सर्व अभ्यासणार आहे. त्या अगोदर फक्त छोटीशी जाहिरात आहे. बघा, चालू घडामोडीवरील जर तुम्हाला जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या अतिशय महत्त्वपूर्ण वन लाइनर स्वरूपाच्या नोट्स हव्या असतील तर मित्रांनो हे नोट्स तुम्ही परचेस करू शकता. नोटची किंमत फक्त 100 रुपये. आपल्या ऍप्लिकेशनवर सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता, म्हणजे परचेस करू शकता. तिथं ऑफलाईन स्वरूपामध्ये डाउनलोड करून वाचू शकता किंवा प्रिंट जर काढायची असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. व्हॉट्सअप नंबर सर्वांना माहिती आहे. व्हॉट्सअप नंबर परत एकदा सांगतो, आहे 777. बघा, व्हॉट्सअप नंबर काय आहे आपला सर्वांना माहिती आहे, परंतु एकदा परत सांगतो, 77700624453. तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता किंवा व्हिडिओ स्वरूपात सुद्धा पाहू शकता. कारण की 12 महिन्याचे 12 व्हिडिओ मी टाकणार आहे, ते तुम्हाला बघायचे आहेत. बघा मग आता नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी कोणकोणते आहेत. पहिलीच घडामोडी बघूया. 11 नोव्हेंबर रोजी काय झालं होतं बघा. 11 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या 23व्या मंत्री परिषदेच्या बैठकीत कोणत्या देशाने इंडियन ओशन रिम, ज्यालाच काय म्हणता येते IORA असं असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारले, तर त्याचं उत्तर आहे श्रीलंका या देशाने. ओके, यानंतरचा प्रश्न जबरदस्त क्वालिटीचे प्रश्न आहे मित्रांनो. या व्हिडिओ लेक्चरमध्येच तुम्हाला सांगतो, हे नोट्स ज्यावेळेस आपली तयार झाली होती, फक्त टाईप करण्यासाठी बाकी होती. टाईप करताना देत असताना मित्रांनो लक्षात असं आलं की याच नोट्समधील आणि याच व्हिडिओमधील मित्रांनो तुम्हाला बरेचसे असे प्रश्न दिसतील की जे काही मित्रांनो एक्साइज ड्युटी म्हणजे दारूबंदीसाठी जे काही एक्झाम झाली होती. बघा, 18 प्रश्नांपैकी आपल्या नोट्समधील 12 ते 14 प्रश्न आलेले आहेत. टाईप करताना दिलेली होती त्याच कालावधीमध्ये. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे नोट्स आपल्याला परचेस करायचे असेल तर परचेस करा, नाही करायची असेल तर फक्त व्हिडिओ मन लावून बघा. ओके, बघा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न बघूया आता. 128व्या घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींनी केव्हा स्वाक्षरी केली, तर 28 सप्टेंबर 2023 रोजी. यानंतरचा प्रश्न बघूया, अतिशय महत्त्वपूर्ण. 128व्या घटना दुरुस्ती विधेयकाचे रूपांतर कितव्या घटना दुरुस्ती कायद्यात झाले, तर 106वी घटना दुरुस्ती. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. 17व्या लोकसभेमध्ये एकूण किती महिला खासदार आहेत, तर त्याचे उत्तर आहे 78 आहेत मित्रांनो. यानंतरचा प्रश्न 18 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय तटरक्षक दलाने पश्चिम किनारपट्टीवर कोणते ऑपरेशन आयोजित केले, तर त्याचे उत्तर आहे ऑपरेशन सजग. बघा, अतिशय महत्त्वपूर्ण ऑपरेशन आहे मित्रांनो, लक्षात असलं पाहिजे. बघा आता यानंतरचा प्रश्न आहे की 19व्या आशियाई खेळ 2022 स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्ण पदक जिंकली, तर त्याचे उत्तर आहे 28. यानंतरचा प्रश्न 2023चा रॅमिन मॅक्सेसे पुरस्कार मिळालेले R रवी कन्नन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, तर त्याचे उत्तर आहे कर्करोगाशी संबंधित आहे मित्रांनो हे. यानंतरचा प्रश्न 2023चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे, तर त्याचे उत्तर आहे कॅटलिन करिको अँड ड्र्यू वेस्मन. ओके, यानंतरचा प्रश्न बघूया. 2023ची G77 जी काही चीन येथे शिखर परिषद झाली होती, ते कोणत्या ठिकाणी बघा. चीन शिखर परिषद हे कुठे झालेली आहे, तर बघा हवाना या देशामध्ये. तसेच 2023च्या जागतिक प्रतिभा क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा देश कोणता आहे, तर तो आहे स्वित्झर्लंड. लक्षात ठेवायचा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच बघा 2023च्या जागतिक प्रतिभा क्रमवारीत भारताचा क्रमांक कितवा आहे, तर तो आहे 56वा आणि पहिल्या क्रमांकाचा आहे स्वित्झर्लंड. लक्षात ठेवायचं आहे. आता बघा यानंतरचा प्रश्न आहे 2023 मध्ये कोणत्या राज्यातील सारक्का येथील केंद्रीय आदिवासी विद्यापीठाला मंजुरी दिली आहे, तर त्याचे उत्तर आहे तेलंगणा. बघा, तेलंगणा राज्यातील जे काही सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आहे ना, याला मंजुरी देण्यात आलेली आहे 2023 मध्ये. लक्षात ठेवायचा आहे, नोव्हेंबर महिन्याचा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच बघा यानंतरचा प्रश्न 2023 मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेले होयसडा मंदिर सर्वांना माहिती आहे, याला काय मिळालेलं आहे, तर जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे होयसडा मंदिर हे कुठे आहे, तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं, कर्नाटकची राजधानी काय, तर बँगलोर आहे. यानंतरचा प्रश्न 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन ग्राम पुरस्कार किती गावाला प्रदान करण्यात आला, तर त्याचे उत्तर आहे 35. ओके, यानंतरचा प्रश्न बघूया. 2023 मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे युवान फोस कोणत्या देशाचे नागरिक होते, तर त्याचे उत्तर आहे नॉर्वे. बघा, नॉर्वे युवान फोस कोणता नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, साहित्याचा नोबेल. बघा, साहित्याचा नोबेल कोणाला मिळाला, तर युवान फोस नावाच्या व्यक्तीला मिळाला. कधीचा, 2023चा. आणि हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत, तर नॉर्वे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तसेच अर्थशास्त्रासंबंधित नोबेल पुरस्कार सुद्धा आपण अभ्यासूया. बघा, अर्थशास्त्रासाठी कोणाला मिळालेले, तर क्लॉडिया गोल्डस्टीन अमेरिका
जे नागरिक आहेत यांना मिळालेला आहे. तसेच बघा शांततेसाठी नरगिस मोहम्मदी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच बघा तुमच्यासाठी एक कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचंय. नरगिस मोहम्मदी, बघा नरगिस मोहम्मदी हे कोणत्या देशाचे नागरिक आहे? जो व्यक्ती सर्वात फास्ट उत्तर देईल त्याला आपण नोव्हेंबर महिन्याची जी काही करंट अफेअर्सची ही जी काही PDF आहे हे फ्रीमध्ये देऊ. ओके, फक्त तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे. बघा आता यानंतरचं उत्तर आहे बघा 18व्या क्रमांकाचं 2023 या वर्षीचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे जॉन फॉसे. ओके, बघा गिव्ह करूया नोव्हेंबर महिन्याच्या नोट्सचा. जो सर्वात फास्ट उत्तर देईल की नरगिस मोहम्मदी कोणत्या देशाचे नागरिक आहेत, आपण एक ऍप्लिकेशन आहे गिव्ह करायसाठी. ऑटोमॅटिक तुमचे जे काही कमेंट्स आहेत ते फ्लिप होतील आणि जे काही एकदम स्पेसिफिक कमेंट असेल मित्रांनो, जे की कॉम्प्युटर डिटेक्ट करेल, त्यांना काय करणार आहे, हे नोव्हेंबर महिन्याची PDF फ्रीमध्ये देणार आहे. ओके, आता यानंतरचा प्रश्न बघूया. 2023 साठीचा नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर त्याचे उत्तर आहे स्वाती नायर. यानंतरचा प्रश्न 2023 सालीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या नरगिस मोहम्मदी कोणत्या देशाचे नागरिक आहेत? तर इराण देशाचे आहेत. इथंच आपल्याला प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे. यानंतरचा प्रश्न बघूया. 49वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान काँग्रेस कोणत्या ठिकाणी आयोजित केली? तर त्याचे उत्तर आहे डेहराडून. ओके, यानंतरचा प्रश्न 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर त्याचे उत्तर आहे वहिदा रहमान यांना. कधीचा? 53वा. ओके, यानंतरचा प्रश्न 97वा. बघा 23वा 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बोध चिन्हाचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले? तर त्याचे उत्तर आहे अनिल पाटील यांच्या हस्ते. ओके, डन. यानंतरचा बघूया. ईडीचे नवीन संचालक बघा ईडीचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचे उत्तर आहे राहुल नवीन यांची. बघा राहुल नवीन हे कोण आहेत? तर ईडीचे नवीन संचालक आहेत. लक्षात ठेवायचं आहे, ईडी नेहमी चर्चेमध्ये असते, म्हणून तुम्हाला उत्तर सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की संचालक कोण आहेत? सध्या राहुल नवीन आहेत. बघा आता यानंतरचा प्रश्न PTI बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचे उत्तर आहे KN शांतकुमार. ओके, डन. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. अखंडता, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द उद्देश पत्रिकेत कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले? तर 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आले होते मित्रांनो. ही घटना दुरुस्ती कधी झाली होती यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे. बघा कमेंट ज्यांची रिटेक्ट होईल त्याला हे फ्रीमध्ये नोट्स मिळणार आहे, म्हणून कमेंट करत चला आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. बघा अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी मेंटॉर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचे उत्तर आहे अजय जडेजा. तसेच अलीकडेच कोणत्या देशात पहिले गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले आहे? तर त्याचे उत्तर आहे युनायटेड किंगडम. यानंतरचा प्रश्न बघूया. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 2 ऑक्टोबर. सर्वांना माहिती आहे महात्मा गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते. या वर्षाची कोणती थीम होती हे सुद्धा तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. बघा आता यानंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2023च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी जागतिक राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचे उत्तर आहे सचिन तेंडुलकर यांची. बघा यानंतरचा प्रश्न बघूया. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर त्याचे उत्तर आहे 15 ऑक्टोबर. यानंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय बालिका दिवस म्हणून कोणता दिन साजरा केला जातो? तर 11 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. तसे मित्रांनो 12 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तसेच बघा यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023 कोणत्या ठिकाणी भरली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी भरली होती. क्वेश्चन नंबर 34 बघूया. आदि शंकराचार्य हे किती फूट उंचीच्या स्टॅच्यू ऑफ वननेसचे अनावरण मध्य प्रदेशमध्ये करण्यात आले? तर 108 फूट. लक्षात ठेवायचं आहे आदि शंकराचार्य यांचं काय करण्यात आलेलं आहे? तर स्टॅच्यूचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्या स्टॅच्यूचं नाव काय आहे? तर स्टॅच्यू ऑफ वननेस आहे. बघा हे किती फुटाची मूर्ती आहे मित्रांनो? तर 108 फुटाची आहे आणि कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 35 बघूया. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आशिया कप 2023 कोणत्या संघाने जिंकला? तर भारत या देशाने जिंकलेला आहे. भारत संघाने कोणता कप जिंकलेला आहे? आशिया कप, एशिया कप 2023. तसेच बघा एशिया कप 2023 मध्ये कोणता संघ उपविजेता ठरला? तर श्रीलंका. बघा भारताने काय केलेलं आहे? श्रीलंकेला हरवलेलं आहे आणि जो काही विक्रम आहे आपल्या नावावरती कोडलेला आहे. आता यानंतरचा प्रश्न ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे चौथे राज्य कोणते? तर ते आहे त्रिपुरा. बघा त्रिपुरा हे राज्य काय करणारे आहेत? तर बघा ई कॅबिनेट नावाची जी काही प्रणाली आहे हे लागू करणारे चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. मग बघा ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. कमेंट करत चला जेणेकरून जर तुमची कमेंट जर कॉम्प्युटरने डिटेक्ट केली आणि बघा जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला फ्रीमध्ये काय मिळणार आहे मित्रांनो? नोट्स मिळणार आहे. बघा यानंतरचा प्रश्न
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3000 षटकार मारणारा पहिला संघ कोणता, तर तो आहे भारत. भारत हा देश आहे मित्रांनो. तसेच बघा 19व्या आशियाई खेळ स्पर्धेत भारताने एकूण किती पदके पटकावली, तर ते पटकावलेली आहेत 107. यानंतरचा प्रश्न, एम एस स्वामीनाथन यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार देण्यात आला होता, तर 1971 सालचा जो काही पुरस्कार आहे हा देण्यात आलेला होता एम एस स्वामीनाथन यांना. एम एस स्वामीनाथन यांना काय म्हटले जाते, तर भारतीय कृषी क्रांतीचे जनक म्हटले जाते, हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते. तसेच बघा ऑक्टोबर 2023 मध्ये कोणत्या राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 35% आरक्षण जाहीर केले, तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. ओके, मध्य प्रदेश राज्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, नोकऱ्यांमध्ये डायरेक्ट 35% आरक्षण जाहीर केले. तसेच महाराष्ट्रामध्ये किती टक्के महिलांना आरक्षण आहे हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. ओके, आता यानंतरचा प्रश्न आहे, ऑक्टोबर व नोव्हेंबर 2023 दरम्यान कोणत्या राज्यात महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे, तर उत्तर आहे झारखंड. ओके, यानंतरचा प्रश्न बघूया आपण. ऑक्टोबर 2023 अखेर भारतात एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत, तर त्याचे उत्तर आहे 42. तसेच ऑक्टोबर 2023 मध्ये एरिस्टर कुकने अधिकृतपणे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे, तर त्याचे उत्तर आहे इंग्लंड देशाचा खेळाडू आहे. कोण, एरिस्टर कुक. लक्षात ठेवायचं आहे. बघा त्यांनी काय घेतलेलं आहे, संन्यास घेतलेला आहे क्रिकेटमधून, म्हणून हा ऑक्टोबर महिन्याचा प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. बघा आता ऑपरेशन ब्लू स्टार सर्वांना माहिती आहे कोणाच्या काळात झालं होतं, तर इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये झालं होतं ऑपरेशन ब्लू स्टार. कशाशी संबंधित होतं याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा 1 जून 1984 साली झालं होतं हे. पंतप्रधान कोण, इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. राष्ट्रपती कोण, ग्यानी जेल सिंग. ग्यानी जेल सिंग हे कोण होते त्यावेळचे, बघा ग्यानी जेल सिंग त्यावेळचे कोण होते, राष्ट्रपती होते. लक्षात ठेवायचं आहे. ह्याच कंडिशन हे जे ऑपरेशन ब्लू स्टार झालं होतं ह्यालाच कुठंतरी मित्रांनो जे काही दोन समूहांमध्ये जे काही वैरभाव झाले होते ते वैरभाव दूर करण्यासाठी नंतरचे जे काही पंतप्रधान आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा ग्यानी जेल सिंग जे आहेत, ग्यानी जेल सिंग यांचं जे काही स्मृतीस्थळ आहे याला कोणत्या नावाने ओळखले जाते, यांची जिथं समाधी आहे ते स्थान आहे एकता स्थळ. एकता स्थळ लक्षात ठेवायचं आहे. बघा ह्या सर्व कंडिशन झाल्या होत्या म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या होत्या. लक्षात ठेवायचं आता. कच्छतीऊ बेटाचा वाद भारताने कोणत्या देशादरम्यान आहे, तर श्रीलंका या देशादरम्यान आहे भारताचा वाद. ओके, कच्छतीऊ बेट लक्षात ठेवायचं आहे. आता बघा काजू फळाचा विकास, बघा काजू संशोधन केंद्र कुठे आहे, वेंगुर्ला. वेंगुर्ला या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये काजू फळ. मग बघा काजू फळ विकास योजना हे कोणत्या राज्याने सुरू केली असेल, तर महाराष्ट्रानेच केली असेल. लक्षात ठेवायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 48, कार्य रुग्णालयात, बघा कार्य रुग्णालयात मोफत IVF उपचार देणारे देशातील पहिले राज्य कोणते, तर त्याचं उत्तर आहे गोवा. गोवा नावाचं जे काही राज्य आहे मित्रांनो हे IVF उपचार देणारे देशातील पहिले राज्य आहे. आता 49व्या क्रमांकाचं उत्तर द्यायचं आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो उपमहानिरीक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्याचे उत्तर आहे कुलदीप द्विवेदी. ओके, क्वेश्चन नंबर 50 बघूया. कोणती लस ही WHO पुणे शिफारस केलेली द्वितीय मलेरिया लस आहे, तर त्याचे उत्तर आहे R21. ओके, यानंतरचा प्रश्न बघूया आपण. कोणत्या ठिकाणच्या बसोहली पश्मिना या कलेला नुकताच देशात आलेला आहे. बघा पश्मिना जसं पश्मिना येईल तसं डायरेक्ट आपल्या समोर J&K आला पाहिजे, जम्मू अँड काश्मीर. लक्षात ठेवायचंय. पश्मिना काय आहे, तर शॉल आहे. लक्षात ठेवायचंय. बघा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. पश्मिना GI टॅग मिळालेला आहे काश्मीरच्या शैलीला. ओके, आता यानंतरचा प्रश्न आहे. कोणत्या ठिकाणी सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय, तर त्याचे उत्तर आहे परळी वैजनाथ, महाराष्ट्र. लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न, कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ ओननेसचे अनावरण करण्यात आले, आताच बघितलं होतं. कोणाचा पुतळा आहे, सर्वच बघितलंय. कुठे स्थान काय आहे ते सुद्धा बघितलेलं आहे. फूट किती आहे ते सुद्धा बघितलेलं आहे. बघा यानंतरचा प्रश्न आहे. कोणत्या रोजी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मेरा युवा भारत सुरू करण्यात आला. बघा 31 ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. बघा यानंतरचा प्रश्न, कोणत्या वर्षी सर्वप्रथम पहिले महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडले होते, तर 1996 मध्ये मांडले होते. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. गंगेच्या डॉल्फिनला कोणत्या राज्याने राज्याचा जलचर प्राणी म्हणून घोषित केले आहे, तर त्याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. यानंतरचा प्रश्न बघूया. गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे, तर छत्तीसगड या राज्यामध्ये हा जो काही प्रकल्प आहे हा घडून आला होता. कोणता, गुरु घासीदास प्रकल्प. कोणता, व्याघ्र. लक्षात ठेवायचं आहे. ग्लोबल इंडियन अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत, तर त्याचे उत्तर आहे सुधा मूर्ती. ओके, यानंतरचा प्रश्न बघा. चालण्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते, पंजाब. काल सुद्धा बघितलं, आज सुद्धा बघत आहे. डिसेंबर महिन्यात सुद्धा हा कव्हर झालेला प्रश्न आहे.
नोव्हेंबर महिन्यात सुद्धा काय तर चालण्याचा अधिकार लागू करणारे राईट टू वॉक, काय म्हणता येईल याला, राईट टू वॉक, राईट टू वॉक. ओके, हे लागू करणारे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे हे पंजाब. यानंतरचा प्रश्न बघूया 6व्या क्रमांकाचं. चेन्नई कोणत्या युतीला, बघा चेन्नईमध्ये कोणत्या युतीला सप्टेंबर 2023 मध्ये संपूर्ण दिवस भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त बनवण्याची संधी मिळाली, तर त्याचं नाव आहे श्रेया धर्मराजन. बघा हे चेन्नई काय झालेलं आहे, चुकून टाईप झालेलं आहे. कोणत्या युतीला सप्टेंबर 2023 मध्ये संपूर्ण दिवस भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त बनण्याची संधी मिळाली, सांगा त्या स्त्रीचं नाव काय, तर तिचं नाव आहे श्रेया धर्मराजन. मित्रांनो हे एका दिवसाची कोण झाली होती, तर ब्रिटिश उच्चायुक्त झाली होती, लक्षात ठेवायचंय, संपूर्ण दिवस. यानंतरचा प्रश्न, 14वी जागतिक मसाला काँग्रेस सप्टेंबर 2023 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली, तर त्याचं उत्तर आहे वाशी, नवी मुंबई या ठिकाणी, सर्वांना माहितीच असेल. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक नुकतेच कोणत्या लेखकाने प्रकाशित केले, त्यांचं नाव आहे श्रीमंत कोकाटे. काय नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराज, पुस्तकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रकाशित कोणत्या लेखकाने केले, तर त्यांचं नाव आहे श्रीमंत कोकाटे. ओके, यानंतरचा प्रश्न बघूया. जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था कोणती ठरली आहे, तर ते आहे सिंगापूर. या अर्थव्यवस्थेवर कोणाचाही जास्त दडपशाही नाही, हस्तक्षेप नाही, म्हणून हे मुक्त अर्थव्यवस्था म्हणून ठरलेली आहे जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था. कोण, सिंगापूर येथील अर्थव्यवस्था, लक्षात ठेवायचंय. बघा सिंगापूरची जी काही अर्थव्यवस्था आहे हे कशा प्रकारची आहे हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. मिश्र अर्थव्यवस्था आहे का कशी आहे, भांडवलशाही आहे का समाजवादी आहे. बघा आता 64व्या क्रमांकाचं, जर्मन शांतता पुरस्कार 2023 चा कोणाला प्रदान करण्यात आला आहे, तर त्याचं उत्तर आहे सलमान रश्दी. सलमान रश्दी यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला मित्रांनो, तर जर्मन शांतता पुरस्कार, जर्मनीचा शांततेचा पुरस्कार कोणाला दिलेला आहे, सलमान रश्दी यांना. ओके, यानंतरचा प्रश्न बघूया. जागतिक भूक निर्देशांक 2023 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे, तर 111व्या स्थानावर आहे मित्रांनो. कोण, भारत, कशामध्ये, जागतिक भूक निर्देशांक 2023 नुसार. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. जागतिक भूक निर्देशांक कोणत्या वर्षीपासून प्रकाशित केला आहे, तर त्याचं उत्तर आहे 2006 पासून, 2006 पासून. बघा यानंतरचा प्रश्न, जागतिक रेबीज दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो, तर मित्रांनो 29 सप्टेंबर, 29 सप्टेंबर. बघा रेबीज कशामुळे होतो, तर मित्रांनो रेबीजचं दुसरं नाव आहे हायड्रोफोबिया. रेबीजचं दुसरं नाव काय, हायड्रोफोबिया आहे. ज्या व्यक्तीला रेबीज झालेला असतो त्याला पाण्यापासून भीती वाटते, म्हणून त्याला काय म्हणतात, तर हायड्रोफोबिया म्हणतात. आणि रेबीज कशामुळे होतो, तर मित्रांनो कुत्रा चावल्यामुळे हा जो काही रोग होतो हा होतो. आणि याच्यावरती मित्रांनो जे आहेत ज्यांनी रेबीजची जी काही लस आहे हे कोणी शोधून काढली, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा आता याच व्हिडिओमध्ये सांगितलं असतं, परंतु कमेंट सुद्धा देणे गरजेचे आहे, जेणेकरून कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील तो प्रश्न. बघा जागतिक वारसा समितीचे 45वे सत्र कोणत्या ठिकाणी झाले, तर रियाद या ठिकाणी झालेले आहे, रियाद. ओके, आता यानंतरचा प्रश्न, जागतिक विद्यार्थी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो, तर 15 ऑक्टोबर, लक्षात ठेवायचं आहे 15 ऑक्टोबर. ओके, जबरदस्त. यानंतरचा प्रश्न, जागतिक शिक्षक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो, तर उत्तर आहे 5 ऑक्टोबर. बघा 14 सप्टेंबर भारतामध्ये आणि जागतिक लेवलवर 5 ऑक्टोबर, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर प्रश्न, जुलै 2023 मध्ये निधन झालेल्या मंगला नारळीकर यांचा संबंध कशाशी येतो, तर मित्रांनो हे होत्या गणित तज्ज्ञ, गणिताशी संबंध येतो, हे होत्या गणित तज्ज्ञ. यानंतरचा प्रश्न थोडं फास्टच घेतो व्हिडिओ, कारण की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपलं रेकॉर्ड झाले पाहिजे, जास्तीत जास्त प्रश्न कव्हर झाले पाहिजे. काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या, सर लाईव्ह स्वरूपामध्ये तुम्ही लेक्चर घेत असताना कुठंतरी वेळेचा अपव्यय होतो. तर मित्रांनो हाच अपव्यय टाळण्याकरता मी काय केलेलं आहे, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हे जे काही व्हिडिओ लेक्चर आहे तुमच्या समोर सादर करत आहे. कुणी कृपया लाईव्ह लेक्चर, बघा हे काय प्रीमियर स्वरूपामध्ये मी काय करणार आहे, लेक्चर स्टार्ट करणार आहे, म्हणून सर्वांनी काय करायचं माहिती का, इथून दररोज आपलं जे काही लेक्चर आहे हे सकाळच्या 6 वाजता येईल. सर्वांनी सकाळी 6 वाजता काय करायचं, एकदा याच्यावरती रिव्हिजन करून घ्यायचे. बघा मग आता क्वेश्चन नंबर 72 काय आहे, T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम कोणी केला, तर त्याचं उत्तर आहे दीपेंदर सिंग, नेपाळ येथील नागरिक आहे. मित्रांनो फक्त थोडक्यामध्ये 1 मिनिट द्या फक्त. बघा हे चालू घडामोडीवरील नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, या क्रमांकावरती मला व्हॉट्सअप करू शकता. 100 रुपये पे करायचे, तुम्हाला नोट्स मिळून जाईल. बघा तुम्हाला डायरेक्ट मित्रांनो नोट्स मिळत आहे, कुठं मिळत आहे, आपल्याला व्हॉट्सअपवरती, म्हणजे तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. सकाळी आपला व्हिडिओ लेक्चर चालू असताना तुम्ही ते नोट्स रीड सुद्धा करू शकता, हा तुमचा फायदा आहे. नोट्स मग काढत असताना मित्रांनो, आता हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही नोट्स काढत असाल तर तुमचा वेळेचा अपव्यय हा अधिक प्रमाणात होऊ शकतो, म्हणून हे नोट्स तुमच्या ताब्यात घ्या. ओके, यानंतरचा प्रश्न आहे, द स्पिनोझा
पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर त्याचे उत्तर आहे डॉक्टर जोईता गुप्ता. तसेच बघा यानंतरचा प्रश्न, डिजिटल गुणवत्ता जीवन निर्देशांक अहवाल 2023 नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो तर उत्तर आहे 52वा. यानंतरचा प्रश्न बघूया आपण, तेजस या लढाऊ विमानातून भरारी घेणारे पहिले पंतप्रधान कोण तर ते आहेत आपले नरेंद्र मोदी. भारताचे सध्याचे जे काही पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब यांनी काय केलेलं आहे तर तेजस विमानातून भरारी घेतलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न बघूया आपण, दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तर 1969 पासून झालेली आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण, दीनदयाळ उपाध्याय यांची 107व्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे किती फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर 72 फूट, लक्षात ठेवायचं आहे 72 फूट. यानंतरचा प्रश्न, देशातील पहिल्या कार्टिग्राफी ज्याला काय म्हणतात कार्टिग्राफी म्हणतात तर या संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर मसुरी या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न, निपाह सर्वांना माहिती असेल हा विषाणू आहे, या संसर्गाचा उद्रेक सर्वप्रथम कोणत्या देशात झाला तर मलेशिया या देशामध्ये झालेला आहे. यानंतरचा प्रश्न बघूया आपण, नोव्हेंबर 2023 मध्ये जगातील पहिले तरंगते साहित्य संमेलन जहाजावर कोणत्या ठिकाणी झाले तर त्याचे उत्तर आहे लक्षद्वीप या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न बघूया आपण, नोव्हेंबर 2023 मध्ये तैवानने कोणत्या आपल्या पहिल्या स्वदेशी पाणबुडीचे अनावरण केले तर त्याचे उत्तर आहे हायकुन. यानंतरचा प्रश्न, नोव्हेंबर 2023 मध्ये होणाऱ्या महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीसाठी कोणत्या शुभंकराचे अनावरण करण्यात आले तर त्याचे उत्तर आहे जुही. ओके. नंतरचा प्रश्न बघूया आपण, नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचे उत्तर आहे तरुण सोबती यांची. यानंतर प्रश्न बघूया आपण, त्यामध्ये पहिलीच अनसेंट्रल दक्षिण आशिया कोणत्या ठिकाणी आयोजित केली तर नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजित केली आहे. यानंतरचा प्रश्न, पितृपक्ष मेळा दरवर्षी कोणत्या राज्यात आयोजित केला जातो तर तो केला जातो बिहार या राज्यामध्ये. यानंतरचा प्रश्न, प्रो कबड्डी लीग लिलावात सर्वात बघा लिलावामध्ये प्रो कबड्डीचा जो काही लिलाव झाला होता तर यामध्ये सर्वात महागडा खेळाडू कोणता ठरला होता तर त्याचं नाव आहे मोहम्मद रेझा चियानेह. हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत तर इराण या देशाचे नागरिक आहेत. यानंतरचा प्रश्न, फ्रान्सचा नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स नावाचा जो काही पुरस्कार आहे कोणाला प्रदान करण्यात आला तर त्याचं नाव आहे राहुल मिश्रा. बघा राहुल मिश्रा यांना कोणता प्रदान करण्यात आलेला पुरस्कार आहे तर त्याचं नाव आहे नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स. ओके. यानंतरचा प्रश्न बघूया आपण, बिहार सरकारमध्ये न्यायिक सेवांमध्ये ईडब्ल्यूएस साठी किती टक्के आरक्षण दिले तर 10% एवढे आरक्षण देण्यात आलेले आहे. यानंतरचा प्रश्न बघूया आपण, भाभा अणुसंशोधक केंद्राचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर त्याचे उत्तर आहे विवेक भसीन. ओके. यानंतरचा प्रश्न बघूया आपण, भारत सरकारने केव्हा राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली तर त्याचे उत्तर आहे ऑक्टोबर 2023. यानंतरचा प्रश्न बघूया आपण, भारत सरकारने कोणत्या वर्षी डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित केले आहेत तर त्याचे उत्तर आहे 2009. तसेच यानंतरचा प्रश्न अभ्यासूया आपण, भारतात कोणत्या राज्याने देशातील पहिल्या 3 पॉलिथिन कचरा बँका सुरू केल्या तर त्याचे उत्तर उत्तराखंड. पॉलिथिन कचरा मित्रांनो. बघा यानंतरचा प्रश्न, भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून गौरवले जाणारे कोण डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचे निधन कधी झाले तर बघा हा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. एक म्हणजे कोण फातिमा बीबी यांचा आणि दुसरा प्रश्न कोणाचा तर एम एस स्वामीनाथन यांचा. मित्रांनो हरित क्रांतीचे आपले जे काही जनक आहेत एम एस स्वामीनाथन यांचं निधन याच वर्षी झालेलं आहे, म्हणजे मागच्या वर्षी. कधी झालेलं आहे तर 28 सप्टेंबर 2023 रोजी. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. बघा आता 94 क्रमांकाचा प्रश्न कोणता आहे, भारतानंतर G20चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे सुपूर्द केले जाणार आहे तर त्याचे उत्तर आहे ब्राझील देशाकडे. तर बघा यानंतरचा प्रश्न 95 क्रमांकाचा, की भारताबाहेरील द्वितीय सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर त्याचे उत्तर आहे अमेरिका या ठिकाणी. तसेच बघा यानंतरचा प्रश्न, भारतीय भाषा महोत्सव हा कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला तर त्याचे उत्तर आहे लखनौ. ओके. यानंतरचा प्रश्न, भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचे उत्तर आहे जनार्दन प्रसाद. तसेच 98 क्रमांकाचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचे उत्तर आहे मुनीश कपूर. ओके डन. यानंतरचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचे उत्तर आहे रश्मी शुक्ला यांची. तसेच आता 100व्या क्रमांकाचा प्रश्न अभ्यासूया, जबरदस्त आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कोणत्या कालावधीत राबवण्याचा निर्णय घेतला आहे तर उत्तर आहे 2 ऑक्टोबर 2023 ते 1 ऑक्टोबर 2024. तसेच बघा यानंतरचा प्रश्न बघूया आपण, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. बघा एमपीएससी रजनीश शेठ. यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने
बुंदेसलिगा सोबत कोणत्या खेळाच्या विकासासाठी करार केला आहे? तर त्याचे उत्तर आहे फुटबॉल. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर त्याचे उत्तर आहे बिहार. बिहार राज्याने सुरू केलेली आहे मित्रांनो. तसेच बघा, मेरा युवा भारत या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेला केव्हा मंजुरी दिली? तर ऑक्टोबर 2023 मध्ये दिलेली आहे. यानंतर प्रश्न बघूया आपण. राज्यघटनेतील कोणते कलम संसदेची सत्र समाप्ती आणि विसर्जनाची संबंधित आहे? तर त्याचे उत्तर आहे कलम 85. कलम 85. तसे बघा आता यानंतरचा प्रश्न. राज्यसभेमध्ये जवळपास किती टक्के महिला खासदार आहेत? तर त्याचे उत्तर आहे 13%. आता बघितलं तो आकडा किती आहे? 54चा आकडा आहे. ओके. यानंतरचा प्रश्न. राज्यातील दिव्यांगांसाठी स्वतंत्र विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे? तर त्याचे उत्तर आहे हरंगुळ, लातूर या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. राज्यातील माता, किशोरवयीन मुली आणि मुलांच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी ओडिशा सरकारने कोणती योजना सुरू केली? तर त्याचे उत्तर आहे मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना. आता 190व्या क्रमांकाचा प्रश्न बघूया आपण. राष्ट्रीय एकता दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर त्याचे उत्तर आहे 31 ऑक्टोबर. 31 ऑक्टोबर. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. राष्ट्रीय शास्त्रज्ञांना नुकताच कोणत्या 8व्या खंडाचा शोध लागलेला आहे? तर त्याचे उत्तर आहे झिलँडिया. ओके. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. लखपती दीदी ही योजना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखली जाते? तर मित्रांनो, लखपती दीदी याच योजनेला समृद्ध भगिनी योजना नावाने सुद्धा ओळखण्यात येते. तसेच यानंतरचा प्रश्न. विश्व साहित्य संमेलन 2023 चे अध्यक्ष कोण होते? तर अजय चिटणीस हे होते. लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न. वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे? तर तो मध्य प्रदेश या राज्यातील आहे. तसेच बघा, श्री रामलिंग स्वामी यांची 2023 मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर त्याची उत्तर आहे 200वी. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. संयुक्त राष्ट्र हवामान महत्वाकांक्षा शिखर परिषद 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर त्याचे उत्तर आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. बघा, यानंतरचा प्रश्न. सप्टेंबर 2023 मध्ये FTIIच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे आर माधवन यांची. ओके. यानंतरचा प्रश्न बघूया आपण 17व्या क्रमांकाचा. मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण महत्वपूर्ण 150 प्रश्न अभ्यासणार आहोत, जे की अतिशय महत्वपूर्ण आहेत. यानंतरचे प्रश्न सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहेत. याकरता तुम्हाला आपली जे काही PDF आहे ते परचेस करू शकता, किंवा जर या व्हिडिओला जर चांगला प्रकारे प्रतिसाद आला तर मित्रांनो, पुढील सुद्धा काय करणार आहे, जे प्रश्न आहेत समोरचे 100 प्रश्न ते सुद्धा घेऊन येईल. बघा आता यानंतरचा प्रश्न काय आहे. सप्टेंबर 2023 मध्ये आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी कोणत्या ऍपचे अनावरण केले? सरपंच संवाद. ओके, डन. यानंतरचा प्रश्न. सप्टेंबर 2023 मध्ये कोणत्या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला? तर उत्तर आहे शांतिनिकेतन आणि होयसळ मंदिर. आता बघा यानंतरचा प्रश्न काय आहे. तर सप्टेंबर 2023 मध्ये कोणत्या राज्यात टीकारण चक्र नावाचे उपकरण सुरू करण्यात आले? तर त्याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. यानंतरचा प्रश्न. सर्वाधिक वारसा स्थळे असणारा देश कोणता आहे? तर तो आहे इटली, 59व्या क्रमांकाचा. यानंतरचा प्रश्न आहे. सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम स्पर्धेत महाराष्ट्रातील कोणत्या गावाला राष्ट्रीय स्तरावर काय बघा जे श्रेणीतील प्रमाणपत्र आहे मित्रांनो, उच्च श्रेणीतील हे देण्यात आलेले आहे. तर त्याचं उत्तर आहे पाडगाव, कोल्हापूरला. लक्षात ठेवा, पहिल्या क्रमांकाचं स्थान दिलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे की सिम्बेक्स हा जो काही युद्ध सराव आहे हा कोणत्या? बघा, सी वरून काय तर सिंगापूर आणि बघा भारताचा इंडियाचा संबंध येतो, म्हणून बघा सिम्बेक्स नावाचा जो काही युद्ध सराव मित्रांनो हा भारत आणि सिंगापूर या दोन देशादरम्यानचा सराव आहे. लक्षात ठेवायचा युद्ध सराव. सीमा रस्ते संघटनाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचे उत्तर आहे रघु श्रीनिवासन यांची. बघा आता केरळचं नवीन नाव काय आहे? तर केरळम आहे. लक्षात ठेवायचं आहे. आताच प्रस्ताव पास झाला होता काही दिवसा अगोदर. लक्षात ठेवायचं आहे. बघा, सीमा सुरक्षा दल महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर नितीन अग्रवाल यांची. यानंतरचा प्रश्न. स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचे आयोजन कोणत्या कालावधीत करण्यात आले? तर बघा 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान करण्यात आलेले हे पंधरवड्याचे आयोजन आहे. लक्षात ठेवायचं आहे. कोणतं? तर स्वच्छता ही सेवा. लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहिदा. आता 126व्या क्रमांकाचा प्रश्न बघूया आपण. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला? तर 15 ऑगस्ट 1997 या रोजी स्वातंत्र्याचा जो काही सुवर्ण महोत्सव आहे हा साजरा करण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. हैदराबाद मुक्ती दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. संयुक्त राष्ट्र महासभेने, ज्यालाच आपण UNGA म्हणतो, इस्रायल हमास युद्ध थांबवण्याचा ठराव संमत केला. तर मतदानादरम्यान भारताची भूमिका काय होती? तर मतदानात भाग घेतला नव्हता मित्रांनो. ओके, लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न. स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या राज्यातील सर्व सरकारी शाळा हेरिटेज शाळा म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली? तर बघा अरुणाचल प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे, अरुणाचल प्रदेश. ओके. यानंतरचा प्रश्न काय आहे 130व्या क्रमांकाचा.
मोबाईल फोन उत्पादक म्हणून भारताचा जगात कितव्या क्रमांकाचं स्थान आहे तर दुसऱ्या. पहिल्या क्रमांकाचं स्थान कोणत्या देशाचं आहे यावर तुम्हाला लाईव्ह चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. यानंतरचा प्रश्न 2023 USISPF ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड परोपकार चॅम्पियनशिप कोणाला मिळालेला आहे तर त्याचे उत्तर आहे नीता अंबानी. ओके डन. यानंतरचा प्रश्न अलीकडेच FATF ने ग्रे लिस्ट मधून कोणत्या देशांना काढून टाकले आहे तर त्याचे उत्तर आहे पनामा, जॉर्डन, केमन आणि बघा सेमेन आइसलँड नावाचं आहे. बघा आता 123व्या क्रमांकाचा देश प्रश्न आहे. अलीकडेच कोणत्या राज्यात मेरा ही चोंगवा नावाचा जो काही सण आहे हा साजरा करण्यात आला तर बघा मणिपूर. लक्षात ठेवा. म्युझिक द्या, चाल लावा, लक्षात ठेवा. ओके मेरा ही चोंगवा मणिपूर. यानंतरचा प्रश्न जागतिक शाकाहारी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर 1 नोव्हेंबर रोजी करण्यात येतो आणि 1 डिसेंबर रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जबरदस्त प्रश्न. तसेच 10 डिसेंबर सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे. कम्प्युटर साक्षरता दिन 10 डिसेंबर. 1 डिसेंबरला काय जागतिक एड्स दिन. ओके 135व्या क्रमांकाचं उत्तर काय कोणत्या दलाने स्वयंचलित हवामान केंद्राच्या खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी केली आहे तर त्याचे उत्तर आहे भारतीय हवाई दल. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. AI सुरक्षेवर प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद कुठे होणार आहे तर UK मध्ये होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचे उत्तर आहे TV नरेंद्रन यांची. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. फिनटेक युनिकॉर्नच्या बाबतीत US जगामध्ये आघाडीवर आहे तर भारत कितव्या स्थानावर आहे तर 3ऱ्या स्थानावर आहे. बघा फिनटेक युनिकॉर्नमध्ये USचा प्रथम क्रमांक लागतो आणि 3रा क्रमांक लागतो भारताचा. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. अलीकडेच कोणत्या देशाच्या न्यायालयाने भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे तर त्याचं उत्तर आहे कतार. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. बघा संयुक्त राष्ट्र महासभेने UNGA ने इस्रायल हमास युद्ध थांबवण्याचा ठराव संमत केला तर मतदानादरम्यान भारताची भूमिका काय होती तर मित्रांनो यांनी भाग घेतला नव्हता. लक्षात ठेवायचं आहे. बघा भारताने भाग घेतला नव्हता. हे प्रश्न थोडासा परत टाईप झाला आणि चुकलं. बघा मग आता यानंतरचा प्रश्न काय जगातील सर्वात मोठी अणुसंशोधन अणुभट्टी कोणत्या देशात उभारण्यात आली आहे तर बोलिव्हिया या देशामध्ये उभारण्यात आली आहे. यानंतरचा प्रश्न भारताच्या उत्तराखंड राज्यातील हंगर प्रोजेक्टला कोणता देश पाठिंबा देणार आहे तर नॉर्वे. हंगर प्रोजेक्ट कशा संबंधित असतो तर मित्रांनो भूकी संबंधित असतो. लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न 15व्या आदिवासी युवा विनिमय कार्यक्रमाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर त्याचे उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. तसेच यानंतरचा प्रश्न बघूया आपण. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात दक्षिण पश्चिम आशियातील सर्वात मोठ्या शीतपेयाच्या प्लांटचे उद्घाटन केले तर ते अमेठी उत्तर प्रदेश या ठिकाणी करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवायचं उत्तर प्रदेशचे कोण आहेत हे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांनी कुठे उद्घाटन केलं मित्रांनो सर्वात मोठ्या शीतपेयाचे तर त्याचे उत्तर आहे अमेठी. ओके हाच यांचा मला वाटते विधानसभा क्षेत्र सुद्धा आहे अमेठी. लक्षात ठेवायचं आहे. आता बघा अलीकडेच आलेल्या एका अभ्यासानुसार भारतात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे तर त्याचे उत्तर आहे मिझोरम. तसेच रग्बी वर्ल्ड कप 2023 कोणत्या देशाने जिंकला आहे तर त्याचे उत्तर आहे साऊथ आफ्रिका. ओके यानंतरचा देश रोबर्ट फिको यांची चौथ्यांदा खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान रॉबर्ट आहे मित्रांनो. हे रॉबर्ट फिको यांची चौथ्यांदा काय झालेली आहे मित्रांनो पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे तर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत तर स्लोवाकिया या नावाचे जो काही देश आहे मित्रांनो इथे ते पंतप्रधान आहेत. आता 148व्या क्रमांकाचा प्रश्न बघूया आपण. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ते आहे केरळ. तसेच 149व्या क्रमांकाचा प्रश्न बघूया. पॅरिसमधील थिएटर डू चॅलेटेडमध्ये 8वा बॅलोन डी'ओर पुरस्कार कोणत्या खेळाडूंनी जिंकला तर त्याचे उत्तर एकच आहे लिओनेल मेस्सी. ओके डन. यानंतरचा प्रश्न ब्रेकिंग द मोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत आपले रघुराम राजन. हे कोण होते RBIचे गव्हर्नर होते. ओके रघुराम राजन RBIचे गव्हर्नर होते. बघा ब्रेकिंग द मोल्ड यांनी काय केलेलं आहे या पुस्तकाचं अनावरण केलेलं आहे. या पुस्तकाचे ते कोण आहेत लेखक आहेत. बघा अतिशय महत्वपूर्ण 150 घडामोडी आपण अभ्यासलेल्या आहेत. परीक्षेमध्ये याच 150 मधून 10 प्रश्न येण्याची शक्यता आहे. म्हणून चांगल्या प्रकारे या व्हिडिओला तुम्हाला पाहायचं आहे. जर प्रश्नांची संख्या प्रश्नांची काठिण्य पातळी मनापासून आवडली असेल तर फक्त शेअर करायचं आहे आणि लाईक करायचं आहे. आणि मित्रांनो मला इन्स्पिरेशन मिळावी याकरता फक्त एक कमेंट करायची आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच. धन्यवाद.